दिवाळी झाली की त्याच्या 5व्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या पंचमीला पांडव पंचमी साजरी केली जाते। व्यासांनी लिहिलेल्या महाभारतानुसार याच दिवशी कुरुक्षेत्रात पांडवांनी कौरवांना हरवून हस्तिनापुरीवर विजय मिळवला होता अशी मान्यता आहे। याच पांडव पंचमीचं महत्त्व आणि या दिवशी करायचा महत्त्वाचा उपाय चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। कार्तिक मासातील शुक्ल पंचमी हा दिवस होता जेव्हा पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने कौरवांचा पराभव केला होता। तो दिवस पांडव पंचमी म्हणून साजरा केला जाऊ लागला। पांडवांसारखे पुत्र मिळावेत यासाठी या दिवशी श्रीकृष्णासह पांडवांची पूजा केली जाते असेही मानले जाते। कौरव अर्थात दुष्ट प्रवृत्ती ती 100 पटीने श्रेष्ठ असली तरी पांडव अर्थात सप्त प्रवृत्ती त्यावर विजय मिळवू शकते हा दिलासा देणारा हा दिवस आहे। म्हणूनच या दिवशी पांडवांचं स्मरण पूजन करायचं असं सांगितलं जातं। यंदा पांडव पंचमी बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी आहे। पांडव पंचमीला कड पंचमी किंवा ज्ञान पंचमी असंही म्हटलं जातं। दिवाळी झाल्यावर म्हणजे कार्तिक महिन्यातील 5व्या दिवशी पांडव पंचमी साजरी केली जाते। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पांडव पंचमी का साजरी केली जाते, तर पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो दिवस म्हणून पांडव पंचमी म्हणून साजरा केला जातो। शिवाय लग्न झालेल्या आणि संतती प्राप्तीसाठी स्त्रिया घरासमोर शेणाच्या गोळ्यांचे 5 पांडव मांडतात। प्रत्येक पांडवाची पूजा करून त्यांच्यासारखे गुणी बाळ व्हावे म्हणून आराधना केली जाते। पांडव पंचमीची सविस्तर माहिती, पूजा विधी, महत्त्व आणि आख्यायिकाही जाणून घेऊया। व्यासकृत महाभारतानुसार हस्तिनावतीच्या सिंहासनावर कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं ते सर्वज्ञात आहेच। त्यावेळी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी कौरवांशी लढाई केली। राहायला छप्पर नाही, वडिलांचं छत्र नाही, पुरेसं मनुष्यबळ नाही, युद्धासाठी लागणारी दौलत नाही, अशा परिस्थितीत सुद्धा कठोर परिश्रम करून हस्तिनावतीत आपलं स्थान मिळवलं, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, आपल्या गुणांच्या बळावर खांडवप्रस्थाचं राज्य उभं केलं। त्याचबरोबर वनवासात आणि अज्ञातवासात जाऊन आल्यानंतर हस्तिनावतीसारख्या प्रतिष्ठित सिंहासनाला आव्हान करून सिंहासन जिंकून घेतलं। भावांच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली। आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला, आपल्यातील अन्यायाचं निराकरण केलं। अशी गुणी आणि विजयी मुलं आपल्यालाही व्हावीत म्हणून प्रत्येक आई पांडव पंचमीच्या दिवशी पांडवांची पूजा करून गुणी, आज्ञाधारक आणि बलवान मुलांनी आपली कूस उजरावी अशी प्रार्थना करते। म्हणून प्रत्येक आईनं या दिवशी पांडवांची पूजा करावी असं सांगितलं जातं। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे कार्तिक मासातील शुक्ल पंचमी हा दिवस कौरव अर्थात दृष्ट प्रवृत्ती ती 100 पटीने श्रेष्ठ असली तरी पांडव अर्थात सप्तवृत्ती त्यावर विजय मिळवू शकते हा दिलासा देणारा हा दिवस आहे। म्हणून या दिवशी पांडवांचं स्मरण करून पूजन करायचं असतं असं सांगितलं जातं। आता ही पूजा कशी करावी, तर या दिवशी गायीच्या शेणांपासून पांडवांच्या मूर्ती बनवून त्याची पूजा करावी। शहरी भागात तशी व्यवस्था नसली तरी ते निदान कृष्ण पूजा करून आणि पांडवांचं स्मरण करून लोणी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून मानस पूजा करू शकतात असेही म्हणतात। पांडवांच्या चरित्राविषयी सांगायचं झालं तर पांडव 5 भाऊ होते। त्यांची नावं युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 5 पांडव होते। युधिष्ठिर हा धर्मनिष्ठ आणि तत्ववादी योद्धा होता। भीम त्याच्या शारीरिक सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होता। अर्जुन एक महान योद्धा आणि धनुर्धारी म्हणून जगप्रसिद्ध होता। नकुल हा एक निपुण घोडेस्वार, प्राणीतज्ञ आणि सहदेव तलवारबाजी आणि त्रिकालदर्शी होता। या 5 व्यतिरिक्त महाबली कर्ण हा देखील कुंतीचा पुत्र होता, परंतु त्याची गणना पांडवांमध्ये होत नाही, कारण जन्म होताच कुंतीनं त्याला सोडून दिलं होतं। त्याच नंतर कालांतराने तो कौरवांना जाऊन मिळाला आणि त्यानेही अधर्माला हातभार लावला, म्हणून पांडवांमध्ये त्याचा उल्लेख केला जात नाही। पांडवांच्या जन्माची कथा सांगायची झाली तर 5 पांडवांमध्ये युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंतीपुत्र होते, तर नकुल, सहदेव हे माद्रीपुत्र होते। या 5ही जणांचे पिता राजा पंडू असल्यामुळे त्यांना पांडव अशी ओळख मिळाली। पंडू राजाचं निधन झाल्यावर माद्री सती गेली आणि 5ही पांडवांचा सांभाळ कुंतीनं केला, त्यामुळे ते कुंतीपुत्र म्हणूनच ओळखले जाऊ लागले। भविष्य पुराणानुसार पांडवांचाही जन्म कलियुगात झाला होता असं म्हणतात। ते कसं, तर वत्सराज नावाच्या राजाचा मुलगा म्हणून युधिष्ठिराचा जन्म झाला। त्याचे नाव मलखान। भीमाचा जन्म वीरन नावाने झाला।
जो वानरस नावाचा राज्याचा राजा झाला. अर्जुनाचा जन्म परिलोक नावाच्या राजाच्या पोटी झाला. त्याचं नाव ब्रह्मानंद होतं. कन्याकुब्जचा राजा रत्नभानू याच्या पोटी नकुलाचा जन्म झाला. त्याचं नाव लक्ष्मण होतं. भीमसिंग नावाच्या राजाच्या घरी सहदेवाचा जन्म देवीसिंग म्हणून झाला. दानवीर कर्णाचा जन्म तारक नावाचा राजा म्हणून झाला. असं म्हटलं जातं की धृतराष्ट्राचा जन्म पृथ्वीराज म्हणून अजमेरमध्ये झाला होता आणि द्रौपदीचा जन्म त्याची कन्या म्हणून झाला होता. तिचं नाव वेला होतं. पांडव पंचमीची आख्यायिका अशी की महाभारतातील 2 महत्त्वाचे घटक म्हणजे पांडव आणि कौरव. पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्पसंख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरव सेनेचा नायनाट करणाऱ्या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. पांडवांसारखे गुण आपल्यात यावेत त्यासाठी हा दिवस साजरा करतात अशी मान्यता आहे. शिवाय धुतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास काढावा लागला. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. ज्याप्रमाणे ऋषी पंचमी साजरी करतो त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमीला देखील अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. पांडव पंचमीला लाभ पंचमी, सौभाग्य लाभ पंचमी असंही म्हणतात. हा दिवाळी सणाचा शेवटचा दिवस आहे जो पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो. सौभाग्य म्हणजे सौभाग्य आणि लाभ म्हणजे चांगला नफा. त्यामुळे हा दिवस भाग्याचा आणि शुभ लाभाचा दिवस मानला जातो. या दिवशी पूजा केल्यानं लाभ, सौभाग्य आणि जीवन, व्यवसाय आणि कुटुंबात प्रगती होते अशी मान्यता आहे. भारतातील काही भागात लाभ पंचमीच्या दिवशी अनेक जण विद्येची पूजा करतात आणि बुद्धी आणि ज्ञानासाठी प्रार्थना करतात. लाभ पंचमीच्या दिवशी अनेक जण व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन सुद्धा करतात. शिवाय लाभ पंचमीच्या दिवशी गरजू लोकांना कपडे, मिठाई, पैसे आणि इतर आवश्यक वस्तूंचं वाटपही करतात. लाभ पंचमीच्या दिवशी अनेक जण एकमेकांना भविष्यात चांगल्या नफ्यासाठी शुभेच्छा देतात. लाभ पंचमीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व असल्यानं या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदानासह आर्थिक मदत करावी. असं केल्यानं माता लक्ष्मीची कृपा लाभते अशी मान्यता आहे. प्रत्येक व्यापाऱ्याला किंवा व्यावसायिकाला आपल्या व्यवसायात वृद्धी व्हावी असं वाटतं. त्यासाठी लाभ पंचमी फायदेशीर ठरू शकते. या दिवशी हिशेब वहीचं पूजन केल्यानंतर त्यात हिशेब लिहिण्यास सुरुवात करावी. असं केल्यानं माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त होते असं म्हणतात. हिशेब वहीत लिखाण करण्यापूर्वी वहीच्या पहिल्या पानावर मध्यभागी शुभ आणि लाभ लिहिल्यानंतरच हिशेब लिहिण्यास सुरुवात करावी. या दिवशी श्री गणेश, माता सरस्वती आणि माता लक्ष्मीची आरती करून मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर प्रसाद वाटप करावा. अशा प्रकारे पांडव पंचमी साजरी करण्याला विशेष महत्त्व आहे. अशा या पांडव पंचमीच्या दिवशी पांडवांचं स्मरण करत आणि माता लक्ष्मीचं पूजन करत आपणही बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी पांडव पंचमी साजरी करूया. मंडळी, तुमच्या भागामध्ये पांडव पंचमी कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते, त्याचं काय विशेष महत्त्व आहे, कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.